विकास कामांसाठी जो निधी येतो आणि ती कामे आपल्याला कंत्राटदारांना द्यावी लागतात. आता मागच्या टर्ममध्ये विरोधी पक्षातले जे नगरसेवक होते किंवा काही होते त्यांचे पदाधिकारी, त्यांच्याकडनं सतत आरोप होत होते, की जे सत्तेत नगरसेवक आहेत, ही लोकं कंत्राटं घेतात आणि रस्त्यांचे झाले, नाल्यांचे झाले. तर अशी काही तरतूद आहे का, की नगरसेवक म्हणजे जो पदसिद्ध व्यक्ती आहे, तो त्या कामाचे कंत्राट घेऊ शकतो का? असं कुठलाही लोकप्रतिनिधी कोणत्याही स्तरावरचे शासकीय काम कंत्राटदार म्हणून करू शकत नाही. अशी परवानगी कुठेही नाही. जर असं आढळलं तर ते लीड टू डिस्क्वालिफिकेशन अशा प्रकारचं ते असते. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही, हं. की नगरसेवक हे डायरेक्ट कंत्राटदार म्हणून काम करतात असं. ते स्वतःच्या नावाने न घेता त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने सुद्धा घेतात. तर ते सुद्धा त्याच्यात चालतं का? इमिडिएट जे नातेवाईक असतात, हं. इमिडिएट नातेवाईकांच्या नावे असे कंत्राट घेता येत नाही आणि अशी जर तक्रार आली, तर नगरपालिका प्रशासन नक्कीच त्या संबंधी चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. आता मधल्या 4 वर्षाच्या काळात म्हणजे जो प्रशासकीय कार्यकाळ होता, त्यावेळेस काही अधिकारी आणि कर्मचारी हे सुद्धा कंत्राट घेण्यात व्यस्त होते किंवा यांनी सुद्धा कंत्राटं घेऊन अनेक कामं केली. अशी सुद्धा चर्चा उमरेड शहरात होती. तर अधिकारी किंवा कर्मचारी हे कंत्राट घेऊ शकतात का? अधिकारी किंवा कर्मचारी देखील शासकीय कंत्राट घेऊ शकत नाहीत. अशी चर्चा जे तुम्ही आता मला सांगताय, अशी चर्चा मी पण ऐकली होती. पण त्या संबंधीची कोणतीही तक्रार हं. या कार्यालयाला किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त नाही. अशी जर आमच्या कडे जर तक्रार प्राप्त झाली, तर नक्कीच त्या संबंधामध्ये आम्ही चौकशी करू आणि योग्य ती शासन त्यांना होईल.